राज्याच्या राजकारणात विधानसभा निवडणुकीची तारीख आणि निकाल येईपर्यंत दोन पक्षांच्या आणि दोन नेत्यांच्या भूमिकेबद्दल आजही शंका आणि अनेक शक्यता व्यक्त केल्या जात आहेत। ते दोन नेते म्हणजे महाविकास आघाडीतनं उद्धव ठाकरे आणि महायुतीतनं अजित पवार। एकीकडे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या अक्षरशः मागे लागल्याचं चित्र आहे, पण शरद पवार आणि काँग्रेस कोणत्याही परिस्थितीत आत्ताच मुख्यमंत्री पदाचा चेहरा आणि तोही ठाकरेंना घोषित करायला तयार नाहीयेत। दुसरीकडे अजित पवारांचा मूळ संघर्ष हा जागा वाटपात स्थान मिळवण्याचा आहे। आपली भूमिका महायुतीच्या आणि त्यांच्या स्वतःच्या मतदारांपर्यंत पोहोचवण्याचा आहे। त्यातच ते वेगळे लढण्याची किंवा तिसऱ्या आघाडीत जाण्याची चर्चा ही जास्ती होतीये। शिवसेना आणि राष्ट्रवादीत पडलेल्या फुटीनंतर खरं तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे एकाच ट्रॅकवर असतील असं म्हटलं जात होतं, पण लोकसभेनंतर लोकांचा कौल आला आणि विधानसभेच्या तोंडावरती ज्या काही घडामोडी घडतायत त्यावरून हे स्पष्ट झालंय की एकनाथ शिंदेंनी स्वतःचं वर्चस्व सिद्ध केलंय। बंडानंतर मुख्यमंत्रीपद मिळवण्यापासून ते एकही आमदार फुटू न देणं, लोकसभेला ठाकरेंपेक्षा जास्ती स्ट्राईक रेटनं खासदार निवडून आणणं, यामुळे या ट्रॅकवरनं शिंदे अलगद बाजूला झालेत आणि उद्धव ठाकरे तिथे येऊन बसलेत। एकीकडे अजितदादांचं भवितव्य महाराष्ट्रात काय असेल यावर प्रश्नचिन्ह आहे, दुसरीकडे उद्धव ठाकरेंचं सुद्धा। त्यामुळेच ते दोघेही एकाच ट्रॅकवर असल्याची चर्चा होतीये। पण नेमकी का अशी कोणती कारण आहेत ज्यामुळे अजित पवार आणि उद्धव ठाकरे एकाच ट्रॅकवर असल्याचं बोललं जात आहे, समजून घेऊयात आजच्या या व्हिडिओतनं। नमस्कार, मी आरती आणि तुम्ही बघताय बोल व्हिडिओ। दादा आणि ठाकरे एकाच ट्रॅकवर असल्याचं पहिलं कारण समोर येतं ते म्हणजे दोघांचाही परफॉर्मन्स। राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या दोन्ही पक्षांमध्ये पडलेल्या फुटीनंतर लोकसभेची निवडणूक ही चार पक्षांसाठी लिटमस टेस्ट होती। एकीकडे शरद पवारांनी महाविकास आघाडीत कमी जागा घेत स्ट्राईक रेट जास्ती ठेवणं, चोखंदळपणे उमेदवार निवडणं, जुन्या लोकांना एकत्रित करणं अशा गोष्टी अगदी कटाक्षाने केल्या, तर दुसरीकडे अजित पवारांनी महायुती समोर अक्षरशः सरेंडर केलंय असं चित्र निर्माण झालं होतं। पहिल्यांदा जागा वाटप आणि त्यानंतर लादलेले उमेदवार असं चित्र अजित पवार गटाचं झालेलं। त्यात बारामतीत दादांनी उमेदवार दिला आणि अजित पवारांच्या अपयशाची सगळ्यांनाच खात्री पटायला लागली। घडलंही तसंच। शरद पवारांच्या विरोधातल्या 2 जागांवर अजित पवारांना शरद पवारांच्या उमेदवारांनी अक्षरशः धूळ चारली। उरलेल्या 6 ठिकाणी शरद पवार गटाचे खासदार भाजपला हरवून निवडून आले। शरद पवारांनी अगदी योग्यपणे पद्धतशीरपणे डाव मारला। इथं शिवसेनेत मात्र सगळं उलटच घडलं। ठाकरेंनी जागा वाटपात मोठा भाऊ बनण्याच्या नादात सांगलीचा हट्ट केला, ती जागाही गमावली। दुसरीकडे मोक्याच्या जागांवर दुर्लक्ष केलं आणि त्याही गमावल्या। तब्बल 21 जागा घेतलेल्या ठाकरेंच्या केवळ 9 जागा निवडून आल्या। सहानुभूतीची लाट, खोक्यांचं नरेटिव्ह अशा सगळ्या गोष्टी बाजूला असताना ठाकरेंना मतदारांचा कल्ट कॅच करता आला नाही। सिंधुदुर्गात नारायण राणे, रायगडमध्ये सुनील तटकरेंचं राजकारण संपवण्याची नामी संधी ठाकरेंना चालून आलेली, पण ती त्यांनी गमावली। दुसरीकडे मराठा आरक्षणाची धग असलेल्या संभाजीनगरमध्ये मराठा उमेदवार न देण्याचा फटका ठाकरेंना बसला। हेच एकनाथ शिंदेंनी मात्र शिताफीने टाळल्याचं दिसलं। जागांची अवास्तव मागणी न करता हक्काच्या 14 ते 15 जागांसाठी एकनाथ शिंदे शेवटपर्यंत भाजपच्या हायकमांड समोर आग्रही राहिले। सगळ्यात निगेटिव्ह नरेटिव्ह चालू असताना एकनाथ शिंदे मात्र शांतपणे डोक्याने डावपेच आखत होते। कोल्हापूर आणि हातकणंगले या अशक्य कोटीतल्या जागांवर शिंदेंनी सगळी फिल्डिंग लावली आणि हातकणंगलेत डाव मारला। अगदी भाजपच्या नेत्यांना सुद्धा त्यांनी सोबत घेत हातकणंगलेत फिल्डिंग लावली होती। मराठा आरक्षणाच्या विषयावर महायुती अगदी होरपळत असताना मराठवाड्यात शिंदेंनी भुमरेंना संभाजीनगरात उतरवलं आणि आपला डाव यशस्वी केला। समोरासमोर झालेल्या सामन्यात ठाकरेंचे 13 पैकी 6 आणि शिंदेंचे तब्बल 7 खासदार निवडून आले। त्यामुळे एका अर्थेने शिंदेंनी बाजी मारली। थोडक्यात पवार विरुद्ध पवार सामन्यात अजित पवार मागे पडले, तर शिंदे विरुद्ध ठाकरे सामन्यात उद्धव ठाकरे मागे पडले। त्यामुळे परफॉर्मन्सचा विचार करता ठाकरे आणि अजित पवार एकाच ट्रॅकवर आहेत असं म्हणता येतं। आता दुसरं कारण आहे ते म्हणजे मुख्यमंत्री पदाचं। महाविकास आघाडीची स्थापना झाल्यानंतर उद्धव ठाकरेंचा त्यात सहभाग असण्याचं कारण होतं ते म्हणजे मुख्यमंत्री पदाची संधी। भाजपने नाकारलेली संधी ठाकरेंना महाविकास आघाडी सोबत जाऊन मिळाली। त्यानंतर महायुतीचं सरकार आलं आणि ठाकरेंना मुख्यमंत्री पदाची खुर्ची सोडावी लागली। पण आता पुन्हा एकदा लोकसभेनंतर महाविकास आघाडीला विधानसभेत चांगले दिवस येणार असल्याचं चित्र निर्माण झाले। अशा वेळी आधीच मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करा म्हणून उद्धव ठाकरे दिल्लीपर्यंत जाऊन आले। मुख्यमंत्री पदासाठी हट्ट केला, पण शरद पवार आणि काँग्रेसनं हा हट्ट मोडून काढला। लोकसभेआधी ठाकरेंमुळे महाविकास आघाडीला यश मिळेल अशी असणारी परिस्थिती
लोकसभेच्या निकालानंतर महाविकास आघाडीमुळे ठाकरेंना राज्यात टिकून राहता येईल इथपर्यंत येऊन पोहोचली आहे. भाजप विरोधी मतदारांनी महाविकास आघाडीचा पर्याय स्वीकारला, पण कोणाच्याही एकाच चेहऱ्यावर मतदान केलं नाही हे निकालानंतर स्पष्ट झालं. त्याचमुळे आता ठाकरेंपेक्षा काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना महाराष्ट्रातले आपले जुने दिवस परत येणार अशी आशा लागून राहिली आहे. त्यामुळे लोकसभेनंतर सगळ्यात मोठा पक्ष ठरलेली काँग्रेस विधानसभेत सुद्धा मोठा पक्ष म्हणून कमबॅक करण्याची शक्यता आहे. काँग्रेसमध्ये तर मुख्यमंत्री पदासाठी नेत्यांची रांग लागली आहे. दुसरीकडे आजवर मुख्यमंत्री पदाची संधी न मिळालेली पवारांची राष्ट्रवादी या यादीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यामुळे सध्याची परिस्थिती पाहता महाविकास आघाडीची सत्ता आली तर ठाकरेंना पुन्हा मुख्यमंत्री पदाची संधी मिळेल अशी शक्यता अगदीच कमी आहे. हेच महायुतीत अजित पवारांचं सुद्धा आहे. अजित पवारांचं सोबत येणं हेच मुळात भाजपची विचारधारा असलेल्या मतदारांना, कार्यकर्त्यांना आणि RSS ला सुद्धा रुचलेलं नाहीये. त्यात गेली 2.5 वर्ष राज्यामध्ये महायुतीचं सरकार असून सुद्धा त्यांचे लाडके देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झालेले नाहीयेत. त्यामुळे विधानसभेनंतर जर राज्यामध्ये महायुतीचं सरकार आलंच तर भाजपचा पहिला क्लेम असेल तो मुख्यमंत्री पदाचा. त्यासोबतच एकनाथ शिंदेच्या नेतृत्वात निवडणुका लढवल्यानं आणि आधीच ते मुख्यमंत्री असल्यानं ते सहजासहजी हे पद पुन्हा सोडणार नाहीयेत. मुख्यमंत्री पदासाठी अजित पवारांचा इथं नंबर लागेल तो 3रा. कार्यकर्ते कितीही दादा मुख्यमंत्री होणार असे म्हणत असले तरी महाराष्ट्रात अजित पवारांना न मिळणारी साथ पाहता महायुतीत ते मुख्यमंत्री होण्याचे चान्सेस सगळ्यात कमी दिसतात. दादांनी अमित शहांकडे बिहार पॅटर्न राबवण्याची मागणी केली असली तरी सुद्धा भाजपला तो प्रस्ताव मान्य होण्याची शक्यता सगळ्यात कमी दिसते. आणि त्यामुळेच मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत सुद्धा उद्धव ठाकरे आणि अजित पवार 3ऱ्या नंबरवरती असल्यानं दोघे सुद्धा एकाच ट्रॅकवर आहेत असं म्हणता येतं. आता यातलं 3रं महत्वाचं कारण दिसतं ते म्हणजे अनैसर्गिक युतीचं. महाराष्ट्रात ज्या 2 युती आणि आघाडी आहेत त्यामध्ये महायुतीत अजित पवार हे शिंदे आणि भाजप सोबत अनैसर्गिक युतीत आहेत, तर महाविकास आघाडीत उद्धव ठाकरे हे काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत अनैसर्गिक युतीत आहेत. ठाकरेंचे आमदार हे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या विरोधात निवडून आलेले, तर अजित पवारांचे आमदार हे शिवसेना आणि भाजपच्या आमदारांच्या विरोधात निवडून आलेले आहेत. त्यामुळे सगळ्यात मोठी अडचण या दोघांच्या मतदारांची आणि कार्यकर्त्यांची होणार आहे. त्यातच लोकसभेच्या निवडणुकीत ठाकरेंचा मतदार काँग्रेसकडे ट्रान्सफर झाला, पण काँग्रेसचा मतदार तितक्या प्रमाणात ठाकरेंकडे आला नाही असं निकालातनं दिसून आलंय. ठाकरेंच्या उमेदवारांना मुस्लिम मतदान झालं असलं तरी ठाकरेंची वक्फ बोर्डावरील भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप त्यांच्यावरती झालेला आहे. ठाकरेंच्या हिंदुत्वाच्या भूमिकेवरनं सुद्धा त्यांना सातत्याने शिंदेकडनं टार्गेट केलं जातंय. हेच एकनाथ शिंदे मात्र हिंदुत्वाची भूमिका लावून ठेवताना दिसतात. त्यामुळं अनैसर्गिक युतीनंतर पहिल्यांदाच होणाऱ्या विधानसभेला उद्धव ठाकरेंना याचा फटका बसणार का हे पाहणं महत्वाचं असेल. दुसरीकडे अजित पवारांचं सुद्धा तेच आहे. अजित पवारांचं महायुतीत येणं हेच रुचलं नसल्याने भाजप आणि शिवसेनेचा मतदार दादांपासून 4 हात लांब राहिला असं चित्र पाहायला मिळालं. आता अजितदादांनी लाडकी बहीणचा प्रचार, विशागडावरील आंदोलनानंतर भेट देणं किंवा राजकोट किल्ल्यावरचा महाराजांचा पुतळा पडल्यानंतर माफी मागणं अशा गोष्टी केल्या असल्या तरी अजित पवारांची बदललेली भूमिका त्यांच्या मतदारांना कितपत पटलीये यावरती सुद्धा शंका आहे. थोडक्यात लोकसभेला झालेलं मतदान हे मोदींविरोधातलं किंवा मोदींच्या बाजूनं किंवा राहुल गांधींच्या विरोधातलं किंवा राहुल गांधींच्या बाजूने अशावरती केंद्रित होतं. पण आता विधानसभेला स्थानिक पातळीवरती मतदान होत असताना स्थानिक समीकरणं, स्थानिक मुद्दे, वैचारिक भूमिका, अनैसर्गिक युती अशा गोष्टींवरती फोकस होत असल्यानं ठाकरे आणि अजित पवारांना त्याचा फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या तरी उद्धव ठाकरे आणि अजित पवारांचं काय होणार, दोघांचंही भवितव्य अधांतरी आहे का असे प्रश्न विचारले जातात. तुम्हाला काय वाटतं? विधानसभेच्या निकालानंतर उद्धव ठाकरे आणि अजित पवार एकाच ट्रॅकवर राहतील का? दोघांपैकी कोणाचा पक्ष नेमका यशस्वी होईल? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच राजकीय घडामोडी विस्ताराने पाहण्यासाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.